आहे किंवा तुम्हाला बेसिक काय माहिती असायला हवं याची थोडीशी आपण एकदा उजळणी पण घेणार आहोत. तर त्यानंतर तुमचा जो टॉपिक आहे हा वर्गीकरण, याचा भारांश म्हणजे परीक्षेला याच्यावरती किती भर दिला जातो, तर हे 10% असा तो याचा भर आहे. याच्यावरती एकूण 5 प्रश्न परीक्षेला असतात, 4-5 पैकी असे प्रश्न येतात दोन्ही याच्यावरती. तर त्यामुळे हा टॉपिक तसा महत्वाचाच आहे आणि तसं बघायला गेलं तर सोपा पण आहे आणि थोडासा अवघड सुद्धा आहे. याच्यासाठी प्रॅक्टिसची फार गरज आहे. तर ह्या गोष्टींसाठी, वर्गीकरण ह्या टॉपिकसाठी सर्वात महत्वाचं तुम्हाला काय बेसिक येणं गरजेचं आहे हे सगळ्यात महत्वाचं लक्षात घ्यायचंय. तर 4 पर्यायात दिलेल्या संख्यांतील 3 संख्यांच्या मध्ये समान गुणधर्म शोधून त्या गुणधर्माशी सुसंगत नसलेला पर्याय शोधणे अपेक्षित आहे. म्हणजे बऱ्याच वेळा प्रश्नांचे स्वरूप ह्या वर्गीकरण टॉपिकवर 2 प्रकार, थोडेसे वेगवेगळे प्रकार असतात. एक असतं की तुम्हाला 4 पर्याय दिलेले असतात संख्या आणि त्याच्यामधला एक वेगळी संख्या कोणती ती तुम्हाला शोधायची असते. किंवा तुम्हाला एक आपण जे म्हणतो सिरीज दिलेली असते संख्यांची, नंबर्सची, आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एखादा प्रश्नचिन्ह दिलेला असतो आणि त्या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता अंक किंवा संख्या येणार ते तुम्हाला शोधायचं असतं. ठीक आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न जनरली वर्गीकरण ह्या घटकावर येतात. त्यानंतर तुम्हाला काय अपेक्षित आहे की तुम्हाला कोणत्या गोष्टी यायला पाहिजेत. ऍक्च्युली स्कॉलरशिप हा विषय असा आहे की तुमच्या काही बेसिक पाठांतर तुमचं असणं फार गरजेचं आहे ह्या गोष्टींसाठी. त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण संख्या माहित असणं गरजेचं आहे, अपूर्णांक, सम, विषम, मूळ संख्या. त्यानंतर तुम्हाला 1 ते 30 पर्यंतचे वर्ग तुमचे तोंडपाठ असले पाहिजेत. मूळ संख्या तुमच्या सिरीज मध्ये म्हणजे नंबरवारी सगळ्या मूळ संख्या तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर संयुक्त संख्या, त्रिकोणी संख्या, जे काही संख्यांचे प्रकार आहेत हे तुम्हाला आले तरच तुम्ही हा प्रश्न खूप पटकन सोडू शकता. ऍक्च्युली हा जो घटक आहे हा घटक बघितला तर काही सेकंदात सुद्धा सुटू शकतो आणि लागला तर याला 5 मिनिट सुद्धा लागू शकतात. त्यामुळे हा प्रश्न सोडवताना तुमचं निरीक्षण आणि तुमचं पाठांतर फार गरजेचं आहे. बघितल्या तुम्हाला समजलं पाहिजे की हा प्रश्नामध्ये आपल्याला काय कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. पण थोडंसं माझ्या आतापर्यंतच्या अभ्यासानुसार की तुमचे जे मागच्या प्रश्नपत्रिका आहे त्याच्यामध्ये तुमचे जे बहुतेक प्रश्न आलेले आहेत त्याच्यामध्ये फरक काढून तुम्हाला ही सिरीज कंप्लीट करणं किंवा त्याच्यामध्ये वेगळी संख्या शोधणं, याच्यामध्ये कोणते ट्रिक्स वापरतात ते मी तुम्हाला सांगणारच आहे पुढे गेल्यानंतर. पण ह्या ज्या संख्या आहेत हे तुम्हाला पाठांतर करणं अपेक्षित आहे किंवा कंपल्सरीच आहे की तुमचे पाठ असलं पाहिजे, जरच तुम्हाला हे प्रश्न पटापट सोडवता येतील. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये काही 2-3 असे असतात प्रकार. त्याच्यात एक मी घेतलेला आहे. 263 अशी जर संख्या दिलेली असेल तर तुम्हाला 4 पर्याय जर दिलेले असतील कोणतेही, त्याच्यामध्ये तुम्हाला संख्यांचं निरीक्षण करावं लागेल प्रथम. आता 263 आहे त्याच्यामध्ये अशा प्रकारचं कधी कधी वापरलं जातं की 2 × 3 = 6, म्हणून 263. म्हणजे ही पहिली संख्या 2, शेवटची संख्या 3 आणि त्याचं उत्तर आलेलं आहे मधली संख्या 6. त्याच्यानंतर दुसरा 286. आता याच्यामध्ये काय त्यांनी केलेलं आहे की 2 + 6, पहिली संख्या 2, दुसरी शेवटची संख्या 6, ह्या दोघांची बेरीज केली की उत्तर म्हणून मधली संख्या, मग ती संख्या 286. अशा प्रकारे तुम्हाला शोधावं लागतं की ही ट्रिक तिथे वापरलेली आहे तर प्रत्येक संख्येमध्ये तुम्हाला ते चेक करून बघावं लागेल की अशा प्रकारचं कुठे दिसत आहे का हा संदर्भ. आता काही मागील वर्षांचे काही घटकांवर आलेले प्रश्न मी याच्यामध्ये घेतलेले आहेत, काही मागील वर्षांचे पण घेतलेले आहेत. तर कधी काही बरेचसे प्रश्न थोडेशा त्यांच्या ट्रिक्स थोड्या डबल रिपीट झालेल्या आहेत, तर तो प्रश्न मी थोडासा बाजूला ठेवलाय आणि अजून थोडे वेगवेगळे प्रकार तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे की जेणेकरून तुमची थोडीशी प्रॅक्टिस होईल. आणि यामध्ये ऍक्च्युली मी थोड्याशा ट्रिक्स दिलेल्या आहेत की जेणेकरून तुम्हाला जर कोणाला स्क्रीनशॉट काढून तुमच्याकडे ते ठेवायचं असेल की आपण जेव्हा शेवटी स्कॉलरशिप परीक्षा जवळ, आता तुमची तर आलेलीच आहे ऍक्च्युली, 3 महिने राहिलेले आहेत तुमच्या परीक्षेला, तर तुम्हाला आता कमीत कमी वेळामध्ये जास्तीत जास्त कसा अभ्यास करायचा तर ते तुम्हाला बघावं लागणार आहे. त्यामुळे तुमच्याकडेच तुमच्या नोट्स रेडी हव्यात की शेवटच्या क्षणी परीक्षेला जाताना मी काय बघून जाणार आहे. म्हणजे तुम्ही त्यावेळेस गणित सोडवत नाही बसू शकत, त्यावेळेस तुमच्याकडे ट्रिक्सच असल्या पाहिजेत की तुम्ही पटापट हे बघूनच पुढे जाऊ शकता. तर त्याच्यासाठी मी थोडंसं
ट्रिक्स पण इथे टाकलेले आहेत की तुम्ही जरी ह्या ट्रिक्सचे स्क्रीनशॉट काढून ठेवला किंवा एखाद्या वहीमध्ये पटापट लिहून ठेवलं तर परीक्षेला जाताना तुम्हाला हे जरी बघितलं की हा इथे अशा प्रकारचा ही ट्रिक वापरलेली आहे, चला पुढे दुसरा प्रश्न बघूया, म्हणजे हे तुम्हाला फायनल साठी सुद्धा म्हणजे शेवटची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे त्याच्यासाठीची आजची ऍक्च्युली मी थोडीशी पीडीएफ तयार केली आहे. प्रत्येक वेळेस फक्त तुम्हाला शिकवायचं तर तुमच्याकडे पण एक मटेरियल रेडी असावं थोडंसं परीक्षेच्या आधी जाण्यासाठी, त्याच्यासाठी थोडीशी मेहनत मी घेतलेली आहे. तर तुम्ही ते लिहून ठेवा किंवा त्याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. ठीक आहे. तर आता पहिला प्रश्न आपण बघूया. तर मालिकेत येणारे क्रमाने येणारे प्रश्न चिन्हाच्या जागीच पद पर्यायातून निवडा. तर यामध्ये तुम्ही जर बघितलेली असेल तर ही नंबर सिरीज त्यांनी दिलेली आहे एक आपल्याला आणि इथे शेवटी प्रश्नचिन्ह दिलेलं आहे. तर आपल्याला ह्या सगळ्या याचा अभ्यास करायचा आहे. बहुतेक वेळा अशा प्रकारचे जे प्रश्न असतात तर त्यामध्ये जनरली तुम्हाला एक सिरीज टाइप असतो प्रकार की काहीतरी यांच्यामध्ये एक संबंध असतो की ह्या दोघांचा काहीतरी फरक असतो किंवा ह्या दोघांमध्ये बेरीज करून काहीतरी कॅल्क्युलेशन केलेलं असतं, त्याच्यानुसार ही सिरीज वाढत 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 जाते. आता प्रत्येक आपण जेव्हा अशा प्रकारचे प्रश्न येतात त्यामध्ये सर्वात प्रथम तर तुम्हाला ह्या प्रश्नाचं एका सेकंदात बघितलं थोडंसं निरीक्षण करावं लागेल. जर तुम्ही हे प्रश्नाचं निरीक्षण जर केलं तर ही सिरीज उतरत्या क्रमाने आहे. ठीक आहे. पहिला नंबर जर तुम्ही पाहिला तर 568, नंतर 467, 370, 381, 198 आणि 119. म्हणजे आपल्याला हे पण ऑब्झर्व करता आलं पाहिजे की अरे ही सिरीज चढत्या क्रमाने की उतरत्या क्रमाने आहे. जर ही सिरीज उतरत्या क्रमाने आहे तर इथे नक्कीच कुठेतरी एक फरक आहे किंवा वजाबाकीचा एक क्ल्यू आपल्याला लगेच क्लिक झाला पाहिजे की इथे वजाबाकी काहीतरी केलेली आहे. मग ती वजाबाकी काय केली आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की बहुतेक वेळा तुम्ही जेव्हा असे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करता किंवा चालू करता प्रश्न सोडवण्याला ऍक्च्युअल परीक्षेमध्ये त्यावेळेस पहिला एक आपण म्हणतो ना खडा टाकून बघायचा असतो की लागला तर लागला, पण तो खडा पहिल्यांदा तुम्ही एकदा वजाबाकी करून बघा. बहुतेक प्रश्नांमध्ये एक तर वजाबाकी असते, हा ती वजाबाकी लगेचच तुमचं उत्तर येणार नाही. वजाबाकी केलं आणि उत्तर आलं एवढं सोपे प्रश्न तर 8वी स्कॉलरशिपला तर येणारच नाही. त्यामुळे तो वजाबाकी जरी आली तर ती वजाबाकी एकतर मूळ संख्या असते किंवा वर्ग संख्या असते किंवा घन संख्या असते, परत त्याच्यामध्ये परत काहीतरी फरक निघू शकतो. म्हणजे अशा प्रकारचं थोडेसे स्टेप पुढे जातात. पहिल्या स्टेपमध्ये तर आन्सर्स नाही येणार, पण थोडासा एकदा फरक काढून बघा त्यांच्यामधला, वजाबाकी करून बघा दोन संख्यांची, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल की अरे यांच्यामध्ये काय नक्की संबंध आहे. ठीक आहे. तर याच्यामधली ट्रिक आता तुम्ही जर बघितली तर हा 568 पहिला नंबर आणि नंतर 467. आता मी प्रत्येक गणित जर सोडवत बसले तर भरपूर गणित आहेत. एवढे गणित आपल्याला पटापट सॉल्व्ह करणं किंवा तेवढं कव्हर करणं ट्रिक्स कम होणार नाही. त्यामुळे मी क्विकली तुम्हाला ट्रिक्स सांगते याच्यामध्ये तुम्हाला काय आयडिया वापरलेल्या आहेत. तर याच्यामध्ये हा जो पहिला नंबर आहे हो. ठीक आहे. तर हा जो पहिला नंबर आहे आणि हा दुसरा नंबर आहे, तुम्ही जो ऑब्झर्व केलं त्यांची वजाबाकी जर आपण केली तर ती 101 अशी आलेली आहे. त्यानंतर 467 आणि 370 यांची जर वजाबाकी केली तर ती 97 आलेली आहे. 370 आणि 381 यांची जर वजाबाकी केली तर ती तुमची 89 आलेली आहे. जर आता तुमचं ऑब्झर्वेशन असेल तर ह्या ज्या संख्या आहेत ह्या ज्या येत आहेत ह्या सगळ्या तुमच्या मूळ संख्या आहेत. ठीक आहे. ह्या मूळ संख्या आणि तुम्ही जर बघितलं तर ह्या सलग मूळ संख्या आहेत. तर तुमची परत पुढचं पण तुम्ही जर केलं तर पुढच्या संख्यांचा फरक 79 आलेला आहे. आता 79 नंतरची लगेचची मूळ संख्या जी आहे ती तुमची 73 आहे. हे तुम्हाला लगेच समजायला हवं. आता जर तुम्हाला ह्या दोघांमधला फरक जर 73 यायला हवा तर तुम्हाला काय करावं लागेल, तर ही 119 आणि ही संख्या आपल्याला काढायची आहे, पण यांच्यामधला फरक आपला 73 आहे. तर मग हे काढताना आपण काय करणार, तर 100
19 वजा, आता इथे तर वजाबाकी दिलेली आहे म्हणजे यांची आपल्याला काय करावी लागेल, बेरीज करावी लागेल, जेणेकरून आपल्याला पुढची संख्या मिळणार आहे. मग आपण यांची बेरीज करूया. 9 आणि 3 12, चला 1, 7 आणि 1 8 आणि 1 आणि तुमचं उत्तर 192. हे नापेक्षित आहे, पण ऍक्च्युली जर तुम्ही बघितलं तर हा सुद्धा एक गोंधळ आपला होऊ शकतो. तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर आपल्याला ही संख्या काढायची आहे, म्हणजे आपल्याला नक्कीच त्यांची इथे वजाबाकी करणं अपेक्षित आहे. बऱ्याचदा हा सुद्धा घाईघाईमध्ये ही गोष्ट होऊ शकते. तर आपल्याला 119 वजा 73, आता हे केलं उत्तर काय आहे, 9 मधून 3 गेले 6, 11 मधून 7 गेले 4, म्हणजे आपलं उत्तर इथे 46 आणि आपला ऑप्शन इथे आहे. अशा प्रकारचं आपल्याला करायचं. मी तुम्हाला ते सांगितलं, आधी तुम्ही फरक करून बघा, तो फरक सुद्धा कोणती संख्या आहे ते बघा, त्याच्यानंतर तुम्हाला ती सिरीज लावणं म्हणजे हे एकदम पटापट पटापट तुमचं होणं गरजेचं आहे. चलो आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊयात आपण. आता पुढचा प्रश्न जर तुम्ही पाहिला तर 1 2 6 21 88 हे सेम. आता हे बघितलं तर तुम्ही जर बघितलं तर ही सिरीज वाढत वाढत जाते, ठीक आहे. पण तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर हा जो शेवटचा नंबर आहे तो एवढा काय वाढलेला आहे की ते बघितल्यानंतर आपल्याला कळायला हवं की आता यांची जर आपण फरक काढत बसलो तर हा फरक घेऊन येऊन इथपर्यंत येणं तर अवघड आहे. त्यामुळे कदाचित इथे कुठेतरी एक तर वर्ग केलेला असू शकतो किंवा घन केलेला असू शकतो, कारण की वर्ग जेव्हा वाढत वाढत जातात त्यावेळेस एक तर वर्ग करून किंवा घन करून किंवा चौथा घातांक वगैरे अशा प्रकारच्या ट्रिक्स आपल्याला इथे कुठेतरी वापराव्या लागतील. म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स आणि ह्या प्रश्नाचा शेवटचा अंक म्हणजे हे सुद्धा बघून आपल्याला थोडंसं बघणं अपेक्षित आहे. इथे कोणती ट्रिक वापरली मी तुम्हाला पटकन सांगते. तर इथे 1 आणि आपल्याला ह्या 1 वरून 2 वर जायचंय, 2 वरून 6 कसं येणार ते जायचंय, 6 वरून 21 कसं येणार ते जायचंय, 21 वरून 88 कसं आलं ते जायचंय. आता इथे बघूयात आपण यांनी इथे काय संबंध वापरलाय. इथे त्यांचा अशी ट्रिक आहे की इथे 1 ही जी पहिली संख्या आहे 1 गुणिले 1 म्हणजे इथे आपण काय केलेला आहे, एकाचा वर्ग केलेला आहे, अधिक 1 बरोबर 2, ठीक आहे. आता हा जो 2 आलेला आहे हा 2 त्यांनी परत पहिल्यांदा वापरलाय, म्हणजे हा 2 जो आहे हा परत 2 त्याचा वर्ग आणि अधिक 2 म्हणजे तुमचं उत्तर इथे आलेलं आहे 6. आता हे जे 6 तुमचं उत्तर आलेलं आहे ते परत आपल्याला घ्यायचंय, म्हणजे 6चा वर्ग करायचा आहे. सॉरी 6चा वर्ग नाही केलाय त्यांनी इथे, यांनी इथे आता इथे 2 नी गुणलं ना, सुरुवातीला आपण 1 नी गुणलं मग 2 नी गुणलं, मग आता इथे आपल्याला 6 गुणिले 3 करायचे अधिक 1 बरोबर 21. आलं उत्तर आपलं 6 3 18. एक मिनिट, काहीतरी माझं चुकतंय. इथे 3 म्हणजे इथे एकाचा वर्ग अधिक 1 2 केला यांनी, मग 2 गुणिले 2 बरोबर 6 केलं यांनी, मग 6 गुणिले जे 6 उत्तर आलेलं आहे आधी त्यांनी 1 मग 2 मग 3, मग आता हे 21 जे उत्तर आलेलं आहे हे 21 गुणिले 4 अधिक आपल्याला करायचं आहे 4. अशा प्रकारे आपली ट्रिक्स वाढत 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 पुढे जाणार आहे. आता आपण याचं उत्तर काढून बघूया आपलं उत्तर किती येत आहे. 21 गुणिले 4 आपलं उत्तर आलेलं आहे 4 एके 4, 4 गुणिले 8 आणि ह्या 84 आपलं जे आलेलं आहे ते काहीतरी माझं थोडंसं चुकतंय. ठीक, एक मिनिट हा. असं परत ट्राय करूया. एकाचा वर्ग अधिक 1 बरोबर 1, ठीक आहे.
मग इथे जे उत्तर आलेलं आहे हे 2 आलेलं आहे, सॉरी. मग 2चा वर्ग अधिक 2 म्हणजेच 4 अधिक 2 बरोबर 6. मग आता आपल्याला 6 घ्यायचा आहे. 6 हा प्रश्न थोडासा आपण ठेवूयात, बघूयात जरासा. थोडासा गोंधळ होतोय, आपण शेवटी हा प्रश्न घेऊयात एकदा. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघूया. पुढचा प्रश्न आहे आपला 0, 1, 5, 14, 30, 55, 91 आणि शेवटचा आपला कोणता आहे ते आपल्याला शोधायचंय. आता इथे त्यांनी जी ट्रिक वापरली आहे, इथे पण तुम्ही जर बघितलं ही सुद्धा सिरीज तुमची वाढत वाढत गेलेली आहे. ठीक आहे, ही पण जर सिरीज तुम्ही बघितली तर ही तुमची सिरीज वाढत वाढत गेलेली आहे. म्हणजे नक्कीच इथे, आणि ही सिरीज ज्या क्रमाने वाढली तुमची, तर तुम्ही ते ऑब्झर्व केलं तर ही सिरीज तुमची खूप काही अशी खूप पटापट पटापट अशी मोठी झालेली नाही. म्हणजे वर्ग असेल किंवा इथे कोणत्या प्रकारचं घन केलाय असं तर थोडंसं दिसत नाही ऑब्झर्व केल्यानंतर. बघूयात आपण काय केलेलं आहे इथे. आता 0 आणि 1 यांनी आता उलटा थोडासा फरक केलेला आहे. म्हणजे मागून पुढे आपण जसं पुढून मागे जातो तसं त्यांनी उलट केलेलं आहे. मग 1 वजा 0 1, मग 5 वजा 1 4, मग 14 वजा 5 9, मग 30 वजा 14 16. मग अशा प्रकारचं त्यांनी केले. मग आता आपल्याला 91च्या पुढची जी संख्या आता आपल्याला हवी आहे. ती आपण काढूया. आता जर आपण बघितलं तर 30 वजा 14 16 आलेला आहे. आणि हे जर तुम्ही नंबर जर ऑब्झर्व केले तर हा आहे 1चा वर्ग, हा आहे 2चा वर्ग, हा आहे 3चा वर्ग, हा आहे 4चा वर्ग. म्हणजे त्याचप्रमाणे तुमचे जे वर्ग वाढत वाढत जातात. म्हणजे आपल्याला नक्कीच इथे सुद्धा शेवटी कितीचा वर्ग यायला हवा. आता आपण ते स्टेप बाय स्टेप काढूया. आता 30 आणि 14 हे तर झालंय त्यांचं. आता 55 वजा 30 तर आपण केलं तर आपलं उत्तर आलं आहे 25. 25 म्हणजे आपला आहे 5चा वर्ग. आता 91 वजा 55 हे जर केलं तर नक्कीच आपल्याला 6चा वर्ग येणार आहे. आपण आता प्रत्येक गोष्ट काही करत नाही बसणार आहे. आता मी तुम्हाला ते दाखवण्यासाठी सगळ्या स्टेप बाय स्टेप आपण केले. पण तुम्ही जेव्हा बघताय तेव्हा 1चा वर्ग, मग 2, मग 3 4 5, म्हणजे नक्कीच शेवटचा जो अंक आहे हा 7चा वर्ग आपल्याला याच्यामध्ये मायनस करणं गरजेचं आहे. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला लगेच क्विकली त्या ट्रिक्स समजल्या पाहिजेत. आता जर तुम्ही 7चा वर्ग तुमचा जो आहे तो आहे 49. ठीक आहे, 7चा वर्ग तर तुमचा 49 आहे. म्हणजे तुम्हाला काय अपेक्षित आहे इथे करणं. आता इथे जो आहे यांचा फरक आपला किती यायला हवा, 6चा वर्ग. म्हणजे नक्कीच ह्या दोन संख्यांमध्ये कितीचा फरक येणं अपेक्षित आहे, 7चा वर्ग. मग आपण इथे काय करणार आहे, 91 अधिक 49 जर आपण केलं तर खूप आपलं काय येते, 9 आणि 1 10, चला 1 9 1 10 4 14, 140 आहे का आपला ऑप्शन आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला ह्या ट्रिक्स करत करत पुढे जायचं आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट प्रश्न बघूया. प्रश्न फार सोपे, मी तुम्हाला ज्याप्रमाणे सांगितलं की प्रश्न अतिशय सोपेही असतात की तुम्हाला पाहिल्या पाहिल्या त्या ट्रिक्स कदाचित समजून जातात. पण त्याच्यासाठी फार प्रॅक्टिसची गरज आहे. म्हणजे तुमचे हे जे ह्या टाईपचे जे प्रश्न आहेत, आता जे मी मागे पण 2-3 घेतले, तर ह्या टाईपचे प्रश्न तुमचे 2-3 वेळा नजरे घालून गेले पाहिजेत, जेणेकरून तुम्हाला पाहिल्यानंतर लगेच समजेल. आता जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर प्रत्येक ठिकाणी बघा, बहुतेक वेळा, प्रत्येक ठिकाणी तर नाही म्हणणार मी, पण मोस्ट ऑफ दी केसेस मध्ये तुमचे जे फरक हा प्रकार आहे, जे वजाबाकीची येते, बऱ्याचदा मी तेच सांगितलं तुम्हाला की तुम्ही आधी सुरुवातीला एक
बघू, चेक करून बघा की वजाबाकीनी होतंय का हे गणित. ते जर झालं तर तुम्हाला थोडासा वेळ तुमचा वाचेल, कदाचित पहिल्याच अटेम्प्ट मध्ये तुमचं उत्तर येऊन जाईल. ओके, चला आता तुम्ही जर हे ऑब्झर्व केलं तर हे 143, 120, 99, 80 आणि 63 ह्या संख्या जर तुम्ही बघितल्या तर आपल्याला लगेच बघितल्यावर समजतं की ह्या वर्ग संख्यांच्या जवळच्या संख्या आहेत. बरोबर का? आता 143 बघा, 144 च्या जवळ आहे, 120 जी आहे 121 च्या जवळ आहे, 99 ही 100च्या जवळ आहे, 80 ही 81 च्या जवळ आहे, 63 ही कितीच्या जवळची आहे, 64 च्या जवळची आहे. आणि हे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर हे बघा, ही 12. आता आपल्याला पुढची संख्या अशी शोधावी लागेल का ती पण एखाद्या वर्गाच्या जवळची संख्या असली पाहिजे. आता तुम्ही जर असं बघितलं तर हा सगळा उतरता क्रम दिसतोय तुम्हाला. आधी 12चा वर्ग, मग 143 त्यांनी केले वजा, मग 11चा वर्ग त्याच्यातून एक वजा केलंय, मग हा 10चा वर्ग त्याच्यातून जर एक वजा केला तर किती येतं, 99. त्याच्यानंतर 9चा वर्ग त्याच्यातून एक वजा केला तुमचं उत्तर येते 80. त्याच्यानंतर 63 म्हणजे 8चा वर्ग त्याच्यातून एक वजा केला की 63 येतं. नक्की पुढची संख्या काय असणार आहे, ऑब्विसली 7चा वर्ग आणि त्याच्यामधून आपल्याला एक वजा करायचा आहे, म्हणजे 49 मधून जर एक वजा केला आपण तर आपलं उत्तर 48 इथे लगेच येते. म्हणजे त्यासाठी तुमचं एक, तुम्हाला माहित असतील वर्ग तुमचे पाठ आहेत, बघितल्यानंतर आपल्याला लगेच समजतं की हे वर्ग संख्यांच्या जवळच्या संख्या आहेत. ओके, चलो पुढचा प्रश्न बघूया. आता पुढच्या प्रश्नामध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर पहिला 6 वजा 1 14, 11, 30, 31 आणि पुढची संख्या काय. आता आपल्याला हे काढायचं आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं नंबरवारी जर तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर एक असं आहे की ह्या संख्या बघा ह्या अशा वाढत जातात. आता ह्या दोघांमध्ये जर तुम्ही फरक करायला गेले तर ही क्रमाने येणारी सिरीज नाहीये, पण ही एका आड येणारी क्रमाने अशी सिरीज आहे. म्हणजे 6, 14, 30, कदाचित इथे काहीतरी संबंध असेल, मग ह्यांचा संबंध असे म्हणजे एक एक नंबर सोडून त्यांची एक सिरीज त्यांनी दिलेली आहे. आता त्याच्यामध्ये जर तुम्ही काढायचा प्रयत्न केला तर बघा मी तुम्हाला जे नेहमी सांगते की बऱ्याचशा प्रॉब्लेम्स मध्ये तुम्हाला वजाबाकी फरक काढणे हीच ट्रिक्स मोस्ट ऑफ द केसेस मध्ये तुमची वापरली गेलेली आहे. त्यामुळे थोड्या ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा, यांची स्क्रीनशॉट काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला फायनलला हे बघताना बघितलं तरी तुम्हाला हे समजून जाईल का ही तुमची ट्रिक आहे. ठीक आहे, तर आता इथे तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर 14 वजा 6 8 आलेले उत्तर. त्याच्यानंतर 30 वजा 14 हे उत्तर 16 आलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचं जर आता आपल्याला इथेच समजते बघा ही सिरीज 8 16. आता नक्कीच 8चा पाढा त्यांनी कुठेतरी केलेला आहे, म्हणजे 8 त्रिक 24. मग पुढचे जे नंबर आहे हा जर आपण 24 याच्यामध्ये जर ऍड केले तर कदाचित तुमचा हा शेवटचा नंबर येणार आहे. म्हणून आपण मी करून ठेवले 30 अधिक 24 म्हणजे तुमचं 54 हे उत्तर तुमचं लगेच येणार आहे. म्हणजे अशा प्रकारच्या सुद्धा तुमच्या अशा एकाआड एक येणाऱ्या तुमच्या सिरीज इथे दिलेल्या आहेत. म्हणजे हे सुद्धा तुम्ही एक कुठेतरी नोट डाऊन करून ठेवणं गरजेचं आहे की अशा प्रकारच्या सिरीज तुमच्या येत आहेत. आणि प्लीज कंपल्सरी म्हणजे असं आहे की हे क्वेश्चन्स ऍक्च्युली खूप ट्रिकी तर खूप नसतातच, याच्यामध्ये एक छोटासा काहीतरी क्ल्यू दिलेला असतो, तो जर तुम्हाला समजला तर तुम्ही खूप पटापट हे प्रश्न सोडू शकता. त्याच्यामुळे तुमची प्रॅक्टिस जास्त असेल तर हे प्रश्न जनरली सोडून देऊ नका, हे अटेम्प्ट कराच करा. कारण की तुमचे जर बऱ्यापैकी संख्यांविषयी जर तुमचं ज्ञान चांगलं असेल तर हे तुम्हाला प्रश्न सोपे जाणार आहे. ओके, चलो नेक्स्ट प्रश्न. आता पुढचं जर आपली सिरीज बघितली तर 2, 6, 16, 38,
48 84 आणि पुढे. आता जर याचा तुम्ही एक बघितलं, इथे ट्रिक्स काय ऍक्च्युली माझ्याकडून थोडंसं सेटिंग मध्ये, तर इथे तुमची ट्रिक्स तुम्ही ऑब्झर्व केली तर 2 6 16 हे सुद्धा कुठेतरी पुढे वाढत जाते. आणि एक ऑब्झर्व करा, हे बघा इथे सुद्धा फरक वजा बाकी बऱ्यापैकी त्याच ट्रिक्स आहेत. हे सगळे मागील जे वर्षांचे प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यामध्येच मोस्ट ऑफ द केसेस मधले प्रश्न आहेत. एखाद दोन पुढचे मी थोडेसे घेतलेत की नवीन थोडा टाईप, कारण की बऱ्यापैकी तेच तेच रिपिटेशन्स मला दिसतंय. म्हणजे तुम्ही जरी तुम्हाला समजलं की अरे हे आहे तर तुम्ही त्याचा पण अभ्यास, ऍक्च्युली अभ्यास करतानाच थोडा प्रश्नपत्रिकेकडून जर आपण सिलेबसकडे गेलो तर ते पण खूप फायद्याचं असतं. तर तुमच्या प्रश्नपत्रिकांचा जर अभ्यास चांगला असेल की अरे अशा टाईपचे प्रश्न येतात, तर तुम्ही त्या प्रश्नांचा जरी सराव खूप सारा केला तर बऱ्यापैकी तेच तेच ट्रिक्स खूप थोडीशी रिपीट झालेली आहे. तर 2 6 16 38 84 आणि शेवटची संख्या आहे 368. आता तुम्ही जर बघितलं तर 6 वजा 2 4 आलेला आहे, 16 वजा 6 तुमचा आहे 10 आलेला आहे, 38 वजा 16 तुमचं 22 आलेलं आहे, त्याच्यानंतर 84 वजा हे 46 आलेलं आहे. आता हे तर आलंय, पण तुम्ही म्हणत असाल मॅडम याच्यामध्ये पण एवढा काही संबंध दिसून येत नाहीये, पण यांच्यामध्ये यांनी इथे सुद्धा फरक काढलेला आहे. आता हा फरक जर तुम्ही पाहिला तर 10 वजा 4 तुमचं किती आहे ते उत्तर 6. त्यानंतर 22 वजा 10 हे जर तुम्ही केलं तर तुमचं उत्तर येते बघा 12. म्हणजे इथे येते 6, इथे येते 12. ऑब्वियस तुमचा किती नंबर येणार आहे तुम्ही काढलं तर 18. त्याच्यानंतर पुढे परत तुम्ही जर ह्या दोघांचा केला तर ही सेरीज किती पुढे जायला हवी हे तुम्हाला पुढे 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 गेल्यानंतर हे दिसणार आहे. म्हणजे तुम्हाला हे सुद्धा उत्तर काढताना त्याचा फायदा होणार आहे की अशा प्रकारचे सुद्धा एक काढ, म्हणजे ही सेरीज केल्यानंतर परत यांच्यामध्ये सुद्धा तुमचा फरक त्यांनी काढलेला आहे. म्हणजे यांच्यामध्ये आधी वजाबाकी, परत ज्यांचं उत्तर आलं त्याच्यामध्ये परत वजाबाकी, कदाचित हे सुद्धा कधी वर्ग येऊ शकतात. तर हे तुम्हाला बघितल्यानंतर लगेच समजायला हवं. आता हा तर 6चा पाढा पुढे पुढे गेलेला आहे. आता पुढे गेल्यानंतर आपल्याला काय करावं लागेल, आता इथे बघा आपलं उत्तर ते 46 आलेलं आहे. आता पुढची सेरीज पुढे जाण्यासाठी म्हणजे ह्या दोघांमध्ये हा जो फरक आहे हा आपला किती यायला हवा 24. ठीक आहे. आता हा फरक 24 जर आपल्याला यायचा असेल तर मग ह्या संख्येचं उत्तर आपलं किती येणं अपेक्षित आहे, तर आपल्याला आधी काय करावं लागेल 24 आणि 46. आपल्याला हे थोडस इथे सुद्धा बघावं लागणार आहे. यांनी काय केलं 6 12 18 24. आता 24 अधिक 46 असं जर आपण करायला लागलो 24 अधिक 46 हे तर नाही करणार, पण आपल्याला 46 आणि यांच्या दोघांमधला फरक जो आहे तो आपला किती यायला हवा तर 24 यायला हवा. मग आपल्याला काय करावं लागेल इथे 46 अधिक 24 हे जर आपण केलं तर आपलं थोडस काय डबल करून 2 वेळा पटकन येते. ओके ओके हा याचा डबल केलं सॉरी 4 वेळा हा 2 10 20 22 22 44 प्लस 2 46. हा ठीक आहे. आता हे गणित आपण एकदा परत घेऊया म्हणजे तुमचं पण थोडस परत एक रिव्हिजन करून टाकू आपण. 4 6 आणि वजा 2 4 आलं, 16 आणि 6ची वजाबाकी केली 10 आलं, 38 आणि 16ची वजाबाकी केली 22 आलं, 84 आणि 38 यांची वजाबाकी केली तर 46 आली. आता ह्या दोघांची वजाबाकी आपली पुढची कोणती स्टेप यायला हवी तर यांचा जर फरक आपण काढला तर हा 6 आला, यांचा फरक जर आपण काढला 12 आला, यांचा फरक जर आपण काढला
तर हा आपला 18 आला. 18 नाही त्याचं, तेच काहीतरी चुकतंय. हा 6चा पाढा नाही, माझं काहीतरी चुकतंय, नंबर काहीतरी चुकलाय का माझा. 4 दुने 8 प्लस 2 10चा फरक. 10 दुने 20 प्लस 2 22. 22 दुने 44 प्लस 2 46. आता 46 जुने प्लस 2 केलं तर आन्सर येईल. हा 46 दुने 6 दुने 12, चला 4 दुने 8 आणि 94. तुझं 94. डायरेक्ट नाही ना मॅडम, आता 368 पर्यंत जायचं ना. नाही, प्रथम 92 जे आहे ते म्हणजे आपल्याला 84 मध्ये ते ऍड करावे लागतील ना 92, तेव्हा आपलं उत्तर येईल. एकशे 76 उत्तर आपल्याला. हा बरोबर. ठीक आहे, बरोबर आहे. ऍक्च्युली ही ट्रिक बरोबर आहे. थोडंसं माझं सीझन, मला असं वाटलं नंबरच मी चुकीचा टाईप केला की काय तिथे असं करून. ठीक आहे, तर आय एम सॉरी, एकदा मी परत समजून देते. तर इथे आपली ट्रिक अशी आहे की 46 गुणिले 2 आपल्याला इथे करायचंय. त्याच्यानंतर ते उत्तर आलेलं आहे तुमचं 92. 92 मध्ये आपले 84 आपण ऍड केले, म्हणजे आपलं उत्तर आलेलं आहे 176. ओके, चला आता हा थोडासा वेगळ्या टाईपचा मी एक प्रश्न घेतलेला आहे तुमच्यासाठी. तर बहुतेक वेळा म्हणजे आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकेत तर नाही आलेला आहे असा प्रश्न, पण आता जसं स्वरूप आपण प्रश्नपत्रिकांचं बघतोय की थोडासा कल सगळेच जण सगळ्यांचं असं म्हणणं आहे की तुमचे जे स्वरूप आहे ते थोडं पोलीस भरतीचे प्रश्न टाईप झालं, एमपीएससीचे प्रश्न, तर थोडेसे त्यांचा थोडासा अभ्यास केला तर अपूर्णांकाचेही प्रश्न बहुतेक वेळा असे आलेले आहेत. फाइंड द डिफरंट नंबर. आता याच्यापैकी आपण जे सिरीज आधी बघत होतो त्यापैकी आता ह्या जरा वेगळा आहे की याच्यामध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत तुम्हाला, आणि ह्या 4 ऑप्शन्स मध्ये कोणता वेगळा तुमचा नंबर आहे तो तुम्हाला शोधायचा आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं आहे तर अपूर्णांक आहे. एक मिनिट. तर हे जे अपूर्णांक आहेत याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर 56 छेद 98. ठीक आहे, आता ह्या सगळ्या अपूर्णांकाचा जर तुम्ही भाग दिला प्रत्येकाला तर तुमचं जे उत्तर येतं ते येतं 4/7. म्हणजे प्रत्येकाचं उत्तर तुमचं 4/7. याचं पण उत्तर तुमचं 4/7 येतं. याचं पण उत्तर तुम्ही 4/7 येतं. हा, आता हे अपूर्णांक सोडवायचे कसे, किंवा याचा तुमचा जर अभ्यास झालेलाच असेल पण तरी सुद्धा मी तुम्हाला हे कसं सोडवायचं एकदा दाखवून देते. आता 56/98 तुम्हाला जर हे काढायचं असेल कट करून, आपण जे म्हणतो कट करा वगैरे, तुमचे शिक्षक पण तुम्हाला शिकवत असतील की पहिला नंबर कट करा, दुसरा, हा ऍक्च्युली भागाकार आहे. अपूर्णांक ही काही खूप वेगळी गोष्ट नाहीये, तर हा एक प्रकारचा भागाकारच असतो. फक्त तो भागाकार आपण अशा पद्धतीने न करता ह्या पटापट आपल्याला हे सरावाने ह्या गोष्टी होणार आहेत, तर मी तुम्हाला दाखवते की कशा प्रकारे आपण करू शकतो. आता तुमच्या जे कसोट्या आहेत त्या कसोट्यांमध्ये जर तुम्हाला माहित असेल की शेवटचा जो अंक आहे तो आपल्याला बघायचा आहे. इकडे 6 आहे आणि इकडे 98 आहे, तर 6 आणि 8 आहे, तर याला 2 ने आपण भाग देऊ शकतो. 2 ने जर आपल्याला भाग दिला तर आपल्याला हे आपण जर कट केलं तर 2 दुने 4, इथे बाकी जी बाकी उरते ती ह्या नंबरच्या वरती लिहायची, आणि मग 2 8 16. याला पण आपण त्याच प्रकारे जर आपण कट केलं तर 2 चोक 8, जी बाकी उरली ती त्या दुसऱ्या नंबरच्या वरती लिहायची, आणि 2 9 18. आता अशा प्रकारे आपलं 28/49 हे आलेलं आहे. पण अजूनही गणित इथे काही संपलेलं नाही. बघितल्यानंतर आपल्याला समजायला हवं की हा 7च्या पाढ्यामध्ये आहे. 7 चोक 28, 7 साठी 49. म्हणजे अशा प्रकारे आपलं हे उत्तर येत आहेत. तुम्ही जे प्रत्येक करून बघितलं तर तुमचे सगळ्यांचे जे अपूर्णांक आहेत 4/7, 4/7, आणि याचं सुद्धा उत्तर 4/7 तुमचं येत आहे. फक्त हाच अपूर्णांक जो आहे याचं उत्तर तुमचं 4/5 येत आहे. त्यामुळे तुमचा हा वेगळा ऑप्शन आहे आणि तुम्ही हा बाजूला करायचा. आता इथे एक वेगळ्या प्रकारचं गणित मी अजून एक घेतलंय, वेगळ्या टाईप तुमच्यासाठी. तर हे जर नंबर तुम्ही बघितले तर 1152, 648,
तिसरा ऑप्शन आहे 1226 आणि चौथा ऑप्शन आहे 338. तर ह्या ऑप्शन मध्ये तुम्ही बघितलं तर ह्या याला प्रत्येकाला जर आपण दोन्ही गुणले, सॉरी त्यांचा वर्ग जर आपण केला, वर्ग नाही सॉरी दोन्हीच गुणलेत, वर्ग नाहीये, दोन्ही जर गुणाकार यांचा केला तर यांची उत्तरं जे येत आहेत ते जे उत्तर तुमचे आहेत ते तुमचे काय काय एक वर्ग संख्या तुमची येते, म्हणजे हा 48चा वर्ग, हा 36चा वर्ग, हा 26चा वर्ग, अशा प्रकारे यांचे तुमचे उत्तर आलेले आहेत. मग तुमचा इथे अशी कोणती संख्या आहे की तो तुमचा केल्यानंतर हा 2452 हा एक वर्ग असायला हवा. हा, तर हे जे सगळे आहेत हे सगळे तुमची वर्ग संख्या आहेत. फक्त ही जी संख्या आहे 5452 ही जी तुमची आहे ही वर्ग संख्या नाहीये, त्यामुळे 1226 हा जो तुमचा ऑप्शन आहे तिसरा, हे तुमचं उत्तर इथे आपण टिक करणार आहोत. चला, तर अशा प्रकारे आपण संख्यांच्या बरेचसे आपण कव्हर केलेले आहेत. आता आपल्याकडे थोडासा वेळ राहिलाय, तर आपण आपले आज 2 टॉपिक होते, त्यापैकी संख्या हा टॉपिक आपण केलाय बऱ्यापैकी. आता आपण वर्णमाला इंग्रजी हे सुद्धा वर्गीकरणामधला एक टॉपिक एकदा बघूयात. याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या ट्रिक्स किंवा याच्यामध्ये काय वापरलेलं आहे ते कसं यूज करायचं आपण ते का बघणार आहे. तर याच्यामध्ये सर्वात पहिल्यांदा तर तुम्हाला नंबरिंग देणं फार गरजेचं आहे ह्या सगळ्या तुमच्या इंग्रजी अक्षरमालेला. तर त्याच्यामध्ये माझं तर असं म्हणणं आहे की तुमचे हे नंबर्स तोंडपाठ असायला हवेत, की ए चा नंबर किती, बी चा किती, सी चा किती, डी चा किती, हे जर तुमचे नंबर पाठ असतील तर तुम्हाला हे सोडवताना फार इझी जाणार आहे ते. तर आपण याचे नंबर देऊन घेऊयात. तर आपण आता नंबर जे देणार आहोत ते आपण वरती पण काही नंबर देणार आहोत आणि खालच्यांना पण नंबर देणार आहे. म्हणजे आपण एका बघूयात कसं 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 आणि आपला जो झेड आहे तो 26. शेवटी आपण बहुतेक वेळा सिरीज ही जी सोडवलेली आहे किंवा इंग्रजी वर्णमालेचे जे प्रश्न सोडवलेले आहेत तर बऱ्यापैकी इथपर्यंत यूज केलेले आहेत, तुम्हाला पण समजेल. हे सुद्धा बरेचसे मागील वर्षांचेच प्रश्नपत्रिकेतले प्रश्न घेतलेले आहेत. तर जसं आपण वरती नंबर दिले त्याचप्रमाणे आपण खालच्या सुद्धा नंबर देणार आहे. ते कसे द्यायचे, तर हे सुद्धा 1 पासून आपण चालू करणार आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 आणि 25. तर अशा प्रकारचे नंबर्स आपण दिलेले आहेत. आता बघूया त्याचा यूज कसा करायचा आपल्याला पुढे गेल्यानंतर. तर तुमचा प्रश्न पहिला आहे गटात न बसणारे पद ओळखा. ठीक आहे, आता तुम्हाला 4 असे ऑप्शन दिले जातात, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे नंबर्स आपले दिलेले आहेत. त्या नंबर्स आपण देऊन बघूयात आपले कोणती वेगळा शब्द येतोय. आता ए चा नंबर जो आहे तो आपला आहे 1, आपला डी आहे तो आहे 4, आपला एच जो आहे तो आहे 8, त्याच्यानंतर आर, आता आर चं बघू आपण. आर जो आहे हा आहे 18, त्याच्यानंतर व्ही जो आहे तो आहे 22 आणि आपला वाय जो आहे तो आहे 25. ठीक आहे, आता के, आपला के जो आहे तो आहे 11, आपला एन आहे 14, आपला वाय आहे 25, आपला एफ जो आहे तो 6, आय जो आहे तो 9 आणि एम जो आहे तो आहे. अशा प्रकारे आपण दिलेले आहे.
आता याच्यामध्ये काही साधर्म्य दिसतंय का आपल्याला, किंवा याच्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असा वाटतोय का? तर हे करताना आपण एकदा ऑब्झर्व करणार आहे की 1, 4, 8, 18, 22, 25 यांचा पण एकदा आपण एक फरक काढून बघूया, जसं आपण हे केलेलं आहे. तर 1, 4, 8, तर यांचा फरक जर आपण केला तर हा आला 3, आणि 8 आणि 4 यांचा फरक आलेला आहे 4. यांचा जर फरक केला तर हा आहे 4, यांचा फरक आपण जर काढला तर 3, यांचा फरक काढला तर हा आहे 3, हा आहे 4, यांचा फरक काढला तर हा आहे 3, हा आहे 4. तुम्ही जर प्रत्येक ठिकाणी बघितलं, बहुतेक ठिकाणी 3, 4, 3, 4, 3, 4, फक्त हाच जो आहे हा 4 आणि 3 असा आलेला आहे. म्हणून आपलं उत्तर काय असणार आहे? RBY. ओके. ठीक आहे. आता पुढे गेल्यानंतर आपण बघूया पुढचा. आता आपल्याला COBXDLFN. आता आपण परत एकदा तर आता COBXDL आणि FH याच्यामध्ये जर आता आपण ऑब्झर्व केलं तर आपल्याला इथे सुद्धा एक सिरीज नंबर लागणार आहे. त्याच्यानुसार आता सी चा नंबर आहे 3. ओ जर बघितला तर ओ चा नंबर आहे 15. आता बी आणि एक्स, तर बी चा नंबर आहे 2, एक्स चा नंबर आहे 24. डी डी आणि एल चा नंबर आहे हा 4 आणि हा आहे 14. आणि एफ आणि एच, एफ चा नंबर आहे 6 आणि एच चा नंबर आहे 8. आता यांच्यामध्ये जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर यांच्यामध्ये काय यांनी केलंय, तर 15 आणि 3 यांचा त्यांनी गुणाकार केला. हा आलेला आहे 45. 24 दुने 48, 14 चोक 48 आणि 8 चोक. अशा प्रकारचं त्यांचं यांनी आपल्याला सॉरी 6 नंबर येते, 6 8 48, अशा प्रकारचं आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे आपला जो वेगळा ऑप्शन आहे तो आहे पहिला, त्यांचा गुणाकार 45 आलेला आहे. हा सगळीकडे गुणाकार जो आहे हा सारखाच आलेला आहे, त्यामुळे एकच वेगळा ऑप्शन आहे, त्यामुळे तो वेगळा आपण लिहिलेला आहे. पुढचं बघूया. आता ए यू, ठीक आहे. तर आता आपले परत ऑप्शन्स आपण चेक करू. AUIMGOEP. आता हे तुम्हाला एकदा जर बघितलं तर सगळीकडे आपल्याला एक वॉवेल्स दिसतात का? AEIOU, AEIOU. म्हणजे प्रत्येक वेळेस नंबर्सच यूज करतील असं सुद्धा नाहीये. तर तुम्ही याच्यामध्ये जर बघितलं तर इथे दोन्ही सुद्धा हे वॉवेल्स आहेत. याच्यामध्ये हा एक आहे, याच्यामध्ये एक आहे, याच्यामध्ये सुद्धा एक आहे. म्हणजे आपला वेगळा ऑप्शन काय येणार आहे, तर हा वाला ए आणि यू, ज्याच्याकडे दोन्ही सुद्धा वॉवेल्स आहेत, त्यामुळे हा लगेच बाजूला पडतो. आता खालचा प्रश्न, GSFDVCEUD आणि KOL. आता इकडे जर तुम्ही बघितलं तर मी तुम्हाला जी पहिल्यांदी सिरीज जी पहिली लिहून दिली होती, जी वरती पण आपण नंबर लिहिले होते आणि खाली पण नंबर होते. सुरुवातीला आपण 1 2 3 4 ने सुरुवात केली होती आणि नंतर वाय पासून आपण परत 1 2 3 4 ने सुरुवात केलेली होती. तर याच्यामध्ये जर तुम्ही नंबर्स तुमच्याकडे जर समोर असतील, ती सिरीज ती अक्षरमाला आणि त्याचे जर नंबर्स तुमच्याकडे असतील तर तुम्हाला बघितल्यानंतर लगेच समजेल का हा जो जी आहे हा 7 नंबरला होता. त्याच्यानंतर येस, येस हा आपण जर उलट्या खालून जर सुरुवात, जी खालचे नंबरिंग आपण केलेले होते तर त्यांच्यामध्ये एस हा 7 नंबरला होता आणि एफ जो आहे तो तुमचा 6 नंबरला होता. त्याच्यानंतर दुसरा जो ऑप्शन आहे याच्यामध्ये डी हा तुमचा किती नंबरला होता? 4. हा
बी उलट्या बाजूने 4 आणि सी हा 3. त्याचप्रमाणे तिसरा जो ऑप्शन आहे तो ई हा 5 नंबरला होता, यू हा उलट्या क्रमाने 5 नंबरला आणि तुमचा जो डी आहे तो 4. तुम्ही जर असं ऑब्झर्व केलं तर बघा 1 1 7 7 6 4 4 3 5 5 4 म्हणजे कुठेतरी इथे -1 -1 -1 असं होतंय. आता शेवटचं आपण चेक करून बघू की काय होतंय. इथे हा के जो आहे हा 11, हा पण ओ उलट्या क्रमाने 11 आणि एल जो आहे हा 12. इथेच फक्त +1 ही क्रिया झालेली आहे. त्यामुळे तुमचा जो ऑप्शन आहे तो ऑप्शन आहे चौथा. ठीक आहे. अशा प्रकारे आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले बऱ्यापैकी तुम्ही जर ऑब्झर्व केले प्रश्नपत्रिका जर काढल्यास तर बरेचसे प्रश्न मी कव्हर करायचा प्रयत्न केलेला आहे. तर अजून आपल्याकडे वेळ आहे तर आपण थोडेसे पुस्तकातले सुद्धा गणित बघणार आहोत. ठीक आहे. तर काही मी प्रश्न घेते की थोडेसे टाईप त्याचा थोडा वेगळा आहे की जो आपण घेतलेल्यांपैकी थोडासा येऊ शकतो परीक्षेला असं मला वाटतं. मग त्यापैकी जर तुम्ही एक बघितलं तर घणाचा एक प्रश्न आहे. घन जे आपण आता बघितले की तुमचे बऱ्यापैकी वर्ग किंवा फरक अशा प्रकारचे प्रश्न होते, पण घन आपण नव्हते घेतले. तर आपण थोडासा घणाचा प्रश्न घेऊया. तर मी आता असा प्रश्न घेते की तुमचे 4 तुम्हाला हे दिलेले आहेत, ऑप्शन्स दिलेले आहेत. त्याच्यापैकी वेगळा ऑप्शन कोणता तो आपल्याला निवडायचा आहे. तर एक पहिला ऑप्शन मी देते 63. दुसरा ऑप्शन असा आहे की 26. तिसरा ऑप्शन आहे 124. चौथा ऑप्शन आहे 217. आता याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बघितलं जातात. ऍक्च्युली मी सुरुवातीला सांगितलं की हे घण ह्या थोड्याच्या रिलेटेड आहे. तर तुम्हाला बघितल्यानंतर थोडस समजू शकतं की हे कोणाकोणाचे घणाच्या जवळचे आहेत. तर हा जो पहिला आहे हा 4चा घन म्हणजेच किती 64 - 1 म्हणजे 63 असं केलेलं आहे. आता दुसरा ऑप्शन जो आहे तो कोणत्या घन त्याच्या जवळचा आहे 26. 3चा घन तुमचा आहे 27 - 1 म्हणजे 26. आता 124 म्हणजे तुमचा किती 5चा घन 125 - 1 म्हणजे 124 आणि शेवटची जी संख्या आहे ती तुमची 6चा घन म्हणजे 216. आता -1 किती यायला हवं 215 आपल्या सिरीजनुसार, पण आपलं इथे उत्तर किती आहे 217. म्हणजे त्यांनी कुठेतरी +1 केलेला आहे म्हणून तुमचं उत्तर किती आलेलं आहे 217. म्हणून आपलं ऑप्शन किती आहे 217 हे तुमचं उत्तर इथे ऑप्शन मध्ये असणार. पुढचा प्रश्न आपण थोडासा एक वेगळा बघूया. इथे सुद्धा एक अपूर्णांकाचा अजून एक थोडासा टाईप घेऊयात आपण. अपूर्णांक म्हणजे जे तुम्ही अपूर्णांकाला भाग देता तर त्याची थोडीशी रिव्हिजन पण तुमची होऊन जाईल. त्यामुळे तो एक ऑप्शन आपण घेऊ. तुमचा पहिला ऑप्शन आहे 69 भागिले 161. दुसरा आहे 75 भागिले 105. तुमचा तिसरा ऑप्शन आहे 51 भागिले 119. आणि तुमचा चौथा ऑप्शन आहे 57 भागिले 133. आता जसं तुम्हाला मगाशी मी सांगितलं की तुम्हाला भागाकार पद्धत किंवा कट करणं ही पद्धत एक थोडीशी माहित असायला हवी. तर त्या प्रकारचं तुम्हाला संक्षिप्त अतिसंक्षिप्त त्याला आपण काय म्हणणार आहे अतिसंक्षिप्त रूप देणं तुम्हाला गरजेचं आहे याचं. तर तुम्ही जर अतिसंक्षिप्त रूप देताना याचा थोडा अभ्यास केला
तर तुम्हाला जर 3ची तुमची जी कसोटी आहे ती तुम्ही जर एकदा बघितली, आता 2ची कसोटी तिथे लागू होत नाहीये, कारण की आपण जे एकक स्थानचे अंक जर बघितले तर एकक स्थानच्या अंकांना इथे 2 किंवा 2च्या पाड्यातल्या कोणत्याही समसंख्या वगैरे नाहीयेत. तर मग आपण वेगवेगळ्या कसोट्या इथे चेक करून बघणार आहे. तर इथे चेक केल्यानंतर थोडंसं बघितल्यानंतरच एक आपलं ऑब्झर्वेशन होऊन जातं की आपण जर हे बघितलं 6 + 9 म्हणजे 15 येतं, म्हणजेच हे 3च्या कसोटीमध्ये बसतंय. हे सुद्धा कुठेतरी 3च्या कसोटीमध्ये बसतायत. हे पण 3 आणि हे पण सगळे बऱ्यापैकी सगळे 3च्या कसोटीमध्ये बसतायत, म्हणजे ह्या संख्यांना 3ने पूर्ण भाग जाऊ शकतो. तर आता जर आपण 3ने भाग देऊन बघितलं तर आपलं अतिसंक्षिप्त रूप आपण काढून बघूया. 69 भागिले 161. तर 3 दुने 6, मी जसं मगाशी शिकवलं त्याप्रमाणे 3 दुने 6, 3 त्रिक 9. आता यांना आपण जेव्हा भाग देणार आहे तेव्हा 3 5 15, एक बाकी राहते. बरं ठीक आहे, याला भाग जात नाहीये 3ने, बघू पुढचं आपण काय होतंय. 75 भागिले 105. आता याला आपण 3ने पूर्ण भाग जातोय का बघूया. 3 दुने 6, एक बाकी राहते. 3 5 15, 3 त्रिक 9, एक बाकी राहते. 3 5 15. आता 51. इथेच करूयात आपण पटापट. 3 1 3, बाकी राहत आहेत 2. 3 7 21, इथे 17 राहत आहेत. 3 1 3, बाकी 2 राहतात. 13 7 21. तर खालच्याला भाग होतोय बघूया. 3 दुने 6, 3 त्रिक 9, बाकी उरत आहेत 2. याला पण जात नाहीये, बघू पुढे आता काय होतंय. 3 काहीतरी चुकतंय इथे सुद्धा. दोन नंबरला जातोय, बाकीच्या नंबरला जात नाही. ओके, असं, हा ठीक आहे. म्हणजे इथे सुद्धा याला सुद्धा भाग जात नाहीये. मग नेक्स्ट आपण काय करणार, याला पण देऊन बघणार आहे. 3 दुने 6, 3 1 3, बाकी उरते 3 19. मग 3 चौक 12. याला तर तुम्ही ऑब्झर्व केलं तर ह्या कोणत्या संख्या, म्हणजे हा पहिला जो नंबर आहे, हा तिसरा आणि हा चौथा, याला पहिल्या वरच्या नंबर्सला काहींना जातोय काहींना जात नाहीये. पण ही एकच संख्या अशी आहे की हिला दोन्ही संख्यांना 3ने पूर्ण भाग जातोय, म्हणून आपला ऑप्शन काय असणार आहे 2. म्हणजे मगाशी आपण जो प्रकार बघितला होता अपूर्णांकाचा, त्याच्यामध्ये सगळ्या संख्यांना 2ची कसोटी लागू पडत होती. पण ही एकच वेगळा थोडासा होता की याला एकालाच 3ची कसोटी लागू झाली आणि बाकीच्या त्यांना झालेली नाही. तर अशा प्रकारे आपला आजचा तास मी इथेच थांबवते. उद्या आपण समसंबंध ह्या टॉपिकवर थोडी चर्चा करणार आहोत. तर उद्याच्या तासाला भेटूयात. थँक्यू.